मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजे MAPS यामध्ये मुलांना आता बऱ्यापैकी वाटप झालेलं आहे. तर भरपूर मुलांना या ठिकाणी 21 तारीखपर्यंत वाटप झालेलं आहे. बराच फंडिंग या ठिकाणी वेबसाईटवर दिसतो आहे. तर आता फक्त 4 दिवस बाकी राहिलेले आहेत तुमचे क्लेम करण्यासाठी, कारण वेबसाईटवर जो नोटिफिकेशन टाकलं आहे त्यामध्ये तारीख दिलेली आहे, तीसुद्धा याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फक्त काही विद्यार्थी जे आहेत त्यांचीच तारीख वाढणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुमचा क्लेम जो आहे अजून RO अप्रूव्ह का होत नाहीत याच्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. आता सिंपल थिंग होती, अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार होते, तर फक्त तुमचं कॉन्ट्रॅक्ट NAC याच्यापैकी काहीतरी लागतं. डोमिसाईल नसेल तर त्या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र LC लागतं. आणि सगळ्यात जी चूक होते ती बँक स्टेटमेंटमध्ये. तर बँक स्टेटमेंट तुम्हाला बेसिक बँक स्टेटमेंट टाकायचं आहे. जर इयरली असेल तर 667चा क्रायटेरिया होता आणि याच्यामुळे सगळ्यांचं रिजेक्ट होतं आहे. म्हणजे तुम्ही बँक स्टेटमेंट अपलोड करताना चुकीचे बँक स्टेटमेंट, चुकीचे क्लेम या ठिकाणी बँक स्टेटमेंटमधनं केले जात आहेत. त्यामुळेच फक्त तुमचे रिजेक्ट होत आहेत, RO अप्रूव्ह होत नाहीत. कारण जसे रिजेक्ट होतील तेवढा वेळ कालावधी तुमचा फुकट जाणार आहे. त्यामुळे बँक स्टेटमेंट टाकताना किंवा इयरली करताना, मंथली करताना जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघा. याच्यापूर्वी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हायलाइटेड करा, कारण भरपूर त्या ठिकाणी तुमचे ट्रान्झॅक्शन असतात. ती नेमकं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे हेच फक्त हायलाईट करायचं आहे. तर बँक स्टेटमेंटमध्येच सगळ्यांच्या चुका होत आहेत. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर करतायत. फक्त मुलं बँक स्टेटमेंट टाकताना, क्लेममध्ये टाकताना बऱ्याच चुका करतात. तर मंथली क्लेम कसा करावा याची व्हिडिओ आपण टाकलेला आहे. त्याचबरोबर आधार सिडेंट नसल्यामुळे, NPCIला मॅपड नसल्यामुळे बऱ्याच जणांचे अकाउंट फेल झालेले आहेत. त्यांनीसुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मॅपिंग करून घ्यायचं आहे. आता यामध्येच तुमचा क्लेम येण्यासाठी तुमचा जो RO अप्रूव्ह होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा सांगितलं आहे. तर अप्रूव्ह बाय RO जर असेल तर तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी पैसे येणारच आहेत. आता इथे जर वेबसाईटवर बघाल तर या ठिकाणी वाटप जे झालेलं आहे ते तुम्हाला इथे पूर्ण दिसतं. तर 123 कोटीच्या घरामध्ये आता या ठिकाणी वाटप झालेलं दिसतं आहे. म्हणजे क्लेमची संख्या आणि एकूण वाटप या ठिकाणी पूर्ण स्टेटस किंवा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. तर 100 म्हणजे टोटल अमाऊंट डिस्बर्स जी आहे ती 123 कोटीच्या वर या ठिकाणी प्लस वाटप झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी वाटप आता होत आहे आणि याच्यापुढे होणार आहे. आता लास्ट डेट कोणती आहे बरेच विद्यार्थी विचारतात. याच्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, लास्ट डेट कोणती आहे. तर या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये जर तुम्ही गेले, इथे जर नोटिफिकेशनमध्ये गेले तर या ठिकाणी तुम्हाला रिगार्डिंग सबमिशन ऑफ MAPS क्लेम बाय 25 मार्च हा एक नोटिफिकेशन टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहे, किती शिल्लक आहे, किती टोटल अमाऊंट आहे, किती त्या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच याच्यापूर्वी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर याच्यात जर तारीख बघितली तर इथे 25 मार्च 2025पर्यंतच फक्त क्लेम करता येणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला क्लेम मिळणार नाहीतच, असं या ठिकाणी या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एकूण जे रक्कम वाटायची आहे त्याच्यापैकी फक्त 123 कोटी वाटप झालेलं आहे आणि तुमचे क्लेम मात्र 25 मार्चची या ठिकाणी डेडलाईन आहे. आता बरेच विद्यार्थी विचारत आहेत की याच्या पुढे डेट वाढणार आहे का. म्हणजे 31 मार्च आपण याच्यापूर्वी म्हटलं की क्लेम करण्यासाठी 25 मार्च आणि पुढचे 4 दिवस हे डिस्बर्समेंटसाठी ठेवले आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत सगळ्यांचं फंडिंग इथे येणार आहे. तर याच्यानंतर जे वाढणार आहे डेट, आता मी म्हटलं की डेट वाढणार कोणाची, ज्यांचं सध्या ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ज्यांची ऑनगोईंग अप्रेंटिस चालू आहे त्यांना मात्र दर महिन्याला अशा प्रकारे क्लेम करून तुमचे अमाऊंट मिळवायचे. आता समजा हा 16/10/2024ला जर कॉन्ट्रॅक्ट सुरू झाला तर तो 15/10/2025ला संपणार आहे. म्हणजे आता फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 5च क्लेम केले. उरलेले 7 क्लेम आहेत ते हा विद्यार्थी पुढे 31 मार्च नंतरसुद्धा दर मंथली करू शकतो. म्हणजेच ह्यांचीच फक्त या ठिकाणी डेट वाढणार आहे. ज्यांचं ऑन गोईंग आहे म्हणजे ज्यांची अप्रेंटिस आता चालू आहे अशा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काय होणार आहे, फक्त पुढे डेट वाढणार आहे. बाकी जे उरलेले ज्यांची अप्रेंटिस संपलेली आहे त्यांना डेट वाढायची शक्यता
नाहीच म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ज्यांनी अद्यापर्यंत क्लेम केले नसतील त्यांनी क्लेम करून घ्या आणि या ज्या योजना आहे शासनाची त्याचा फायदा घ्या. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.